आंबडवे गावाची ऐतिहासिक सफर पूर्ण करून आम्ही लाडघर बीचच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. दापोलीच्या मुख्य चौकात थोडा ब्रेक घेऊन आम्ही चहा नाश्ता उरकला आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झालाय लाडघर बीचसाठी. प्रवासादरम्यान वाटेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ लागले. 18 मे 1972 रोजी स्थापन झालेल्या या कोकण कृषी विद्यापीठाचे 2001 मध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. डॉक्टर बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. त्यांचे खरे नाव डॉक्टर परशुराम कृष्णाजी सावंत असे आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून आम्ही लाडघर बीचसाठी पुढे निघालो. दापोली चौकापासून अर्धा तासाचा प्रवास करून आम्ही अखेर निसर्गरम्य लाडघर बीच जवळ पोहोचलो. इथला समुद्र पाहण्यासाठी आम्ही फार उत्सुक झालो होतो. लाडघर बीच या बीचला तामस तीर्थ म्हणूनही ओळखलं जातं, कारण इथली वाळू नैसर्गिकरित्या तांबूस रंगाची आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत लाडघर बीच जवळ. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला सूर्यास्त. समुद्राच्या लाटा आणि ही तांबडी वाळू जेव्हा सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघते तेव्हा तो नजारा खरोखरच बघण्यासारखा असतो. इथं बोट आहे, ह्या बोटी ठेवलेल्या आहेत, तिथं स्पोर्ट आहेत. इथं सुद्धा स्पोर्ट ठेवलेले आहेत. जबरदस्त वातावरण आहे. हे सगळे स्पोर्ट आहेत मित्रांनो इथे. हा बीच मित्रांनो दापोलीपासून जवळजवळ 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथं बरेच स्पोर्ट आहेत, गेम आहेत. आज गुरुवार आहे त्यामुळे गर्दी नाही आहे. माणसं तुरळक माणसं आहेत. मागे हा ड्रॅगन आहे, इथं मागे कार आहे, त्याच्या बाजूला अजून काही गेम आहेत. याही बाजूला ऑक्टोपस वगैरे असे काही गेम आहेत. आज गर्दी नसल्यामुळे अतिशय शांत वातावरण आहे, पण समुद्राचा आवाज एकदम खळ असा जोरात येतोय. कबड्डी 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 मी अजून नाही मी आउट नाही मी आउट नाही कबड्डी मला घ्यायला कबड्डी या आउट नाही
नाहीये तुम्ही, या आउट नाहीये. तर मित्रांनो, बऱ्याच वर्षातून कबड्डीचा गेम खेळतोय आणि अतिशय मजा येते. समोर लाडघर बीच आणि त्यात आमचा कबड्डीचा खेळ. एकीकडे अथांग समुद्र आणि दुसरीकडे या सोनेरी वाळूवर मांडलेला एका चिमुकलीचा येवलासा खेळ नजरेस पडला. लाडघर बीच बघून आम्ही बीच जवळचा नजारा पाहत पुढे निघालो. मित्रांनो, आता आपण इथं आहोत आणि इथून असं समुद्र मार्गे आपण इथं हार्ने बीचला चाललेलं आहे. आपल्याला इथं थांबायचं आहे. तर उद्या आपण हार्ने बीच बघूया. आमची कार समुद्रालगत हरणे बंदरच्या दिशेने धावत होती. आमचा मुक्काम हरणे बंदर जवळचा होता. हरणे बंदर दुसऱ्या दिवशी पाहायचे ठरले. एका ठिकाणी गाडी थांबून समुद्र किनारा आणि त्यालगतचे हॉटेल पाहिले. मित्राच्या घरी गाडी पार्क करून आम्ही रात्रीच्या जेवणासाठी हरणे बंदर जवळील प्रसिद्ध अशा आमंत्रण हॉटेलमध्ये पोहोचलो. रात्रीच्या अंधारात हॉटेलवर केलेली रोषणाई अतिशय सुंदर दिसत होती. या हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी भेट दिलेली आहे. हॉटेल छोट्या खाणी पण अतिशय सुंदर आहे. काउंटरवर हापूस आंब्याच्या रसाच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. आणि मित्रांनो, ही सुरमई थाळी आलेली आहे. सुरमईमध्ये हा एक पीस दिलेला आहे, ग्रेव्ही दिलेला आहे, राईस दिला आहे, सोलकढी, ही सुकट दिलेली आहे. हा चालू केलं. मित्रांनो, आपण मागवली आहे पॉपलेट थाळी आणि सुरमई थाळी. ती आत्ताच तुम्हाला दाखवली. अतिशय सुंदर आहे. मी खाल्लेली नाही, पण एवढा सुगंध त्याचा चांगला येतो. खाऊन परत तुम्हाला सांगणार आहे ती कशी लागली. मित्रांनो, आपली पॉपलेट थाळी आहे. पॉपलेट अतिशय सुंदर, एकदम मस्त. सोलकढी मस्त आणि सोबत त्यांनी सुकट दिली आहे. जावला म्हणतात कोणतं, तर मस्त आहे. पण त्याबरोबर ही करी जी दिली आहे ती फेल आहे. खरं ते सांगतो, एकदम फेल आहे. करीमध्ये दम नाही. मी दुसरी मागवली, ती सुद्धा फेल आहे. ॲव्हरेज 10 स्टारपैकी मी 5 ते 6 स्टार देऊ शकतो. बाकी ओव्हरऑल ओके. ॲटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे, मस्त आहे. आम्हाला गॅसचे क्रायसिस चालू असताना सुद्धा चुलीवरचं जेवण मिळालेलं आहे आणि वेळेवर मिळालेलं आहे. हरणे बंदर जवळ असलेल्या आदिनाथ होमस्टे जवळ आम्ही थांबलो होतो. ते मित्राच्या नातेवाईकांचेच घर होते. घराच्या समोर पार्किंगसाठी भव्य जागा आहे.
नमस्कार साहेब, नाव काय तुमचं? नाव माझं आशिष आरेकर, आरेकर. तुमच्या हॉटेलचं नाव काय? आदिनाथ निवास. आदिनाथ निवास. आदिनाथ. सगळ्या सोयी आहे इथे? हो, सर्व सोयी आहेत. अच्छा, सकाळ संध्याकाळ नाश्ता वगैरे, हो, नाश्ता वगैरे, पोहे वगैरे. जेवण वगैरे, हो. आणि इतर काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता का? नाही, तुम्ही नाही, फक्त तुम्ही राहण्याची सोय वगैरे करता? राहण्याची आणि जेवणाची जेवणाची नाश्ता. तुमच्याकडे वायफाय वगैरे सगळं अवेलेबल आहे? वायफाय, गरम पाणी, थंड पाणी, थंड पाणी, सर्व सोयी आहेत. सगळं अवेलेबल आहे तुमच्याकडे. ओके, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार.